नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्सा. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलवर. आपण आज खूप दिवसानंतर आपला एक राहिलेला पाठ बघत आहोत, अरियो अठ्ठंगिको मग्गाचा. आपण साईडला बघत आहात की कशा प्रकारे अरियो अठ्ठंगिको मग्गो एकूण 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. सील, समाधी, पय्या. याच्या आधी आपण पय्याचा भाग बघितला, समाधिठ्ठी आणि सम्मा संकप्पो. नंतर आपण सीलाचा भाग बघितला, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. जर आपण आधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील ते नक्की बघा, जे अरियो अठ्ठंगिको मग्गावरती आहेत. आणि आज आपण बघणार आहोत समाधीमधला भाग, सम्मा वायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. थोडंसं समजायला कठीण आहे. हा भगवंतांचा मूळ धम्म आहे, कोर टीचिंग आहे. ठीक आहे. बुद्धाने म्हटलं आहे मज्जिमो पटिपदा, तर हाच आहे मज्जिम पटिपदा. अरियो अठ्ठंगिको मग्गो सय्यतिथं. अशा प्रकारे बुद्धांनी अरियो अठ्ठंगिको मग्गो सांगितलं आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला याचं डिटेलमध्ये विवरण मिळतं. खूप चांगल्या प्रकारे बुद्धांनी खूप साऱ्या उपमा देऊन, एक्झाम्पल देऊन आपल्याला अरियो अठ्ठंगिको मग्गो समजावून सांगितलेलं आहे. आता हे जे आपण या ठिकाणी बघणार आहोत, हे मी महासतिपट्टण सुत्तात घेतलेलं आहे. तसेच खूप साऱ्या सुत्तांमध्ये याचं वर्णन देखील आहे, पण महासतिपट्टण सुत्तांमध्ये थोडं अजून चांगलं डिटेलमध्ये याला सांगितलेलं आहे, याची व्याख्या केलेली आहे. हे समजणं का महत्त्वाचं आहे, तर बुद्धांचा जो सगळा धम्म आहे ना, काय आहे, सील, समाधी आणि पय्या, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. बुद्धांनी 4 आर्य सत्य दिले, ते याच्यामध्ये आलेले आहे, जे समाधिठ्ठीमध्ये आपण बघितलं. आणि अरियो अठ्ठंगिको मग्गो हाच आहे, जो सील, समाधी, पय्येमध्ये 3 भागांमध्ये हा असा डिवाइड झालेला आहे. हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. हाच बुद्धांचा मूळ धम्म आहे. ठीक आहे. आपण सुरू करूया. समाधीमध्ये येतं सम्मा वायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. आता सम्मा म्हणजे काय? लोक बरेचदा बोलत असताना याला सम्यक शब्दाचा उपयोग करतात, पण सम्माचा अर्थ नेमकं काय? एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला त्याच्या आर पार जाऊन, त्याच्या थ्रू जाऊन, त्याला पूर्ण 360 डिग्रीमध्ये अभ्यासून जर काही उरलं असेल, तसं उरण्यासारखं काहीच नाही आहे. बुद्ध स्वतः म्हटलेत की बुद्धांच्या धम्मामध्ये काही ॲड करण्यासारखं नाही आहे, काही काढण्यासारखं नाही आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. मग आता होतं असं की सम्मा खूप चांगल्या प्रकारे वेल डिफाईंड आहे. ओके. स्वाख्यातो खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे असा सम्मा. ठीक आहे. बघू आपण सम्मा वायामो. ओके. आता जर याचा शब्दशः अर्थ तुम्ही घ्यायला गेलात, वायामो म्हणजे काय? व्यायाम करणं. हा, एका प्रकारे व्यायामच आहे, पण कसला? शरीराचा नाही, तर मनाचा. कसा? इद भिक्कवे भिक्खू अन उत्पन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं अन उत्पादाय छंदं जनेति वायमती विरियं आरभती चित्तं पघ्घणाती पदहती. बघा, 4 गोष्टी येतात व्यायामोमध्ये. खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. खूप सोपं करून सांगणार आहे. खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. हाच बुद्धांचा मूळ धम्म आहे. कसं? इद भिक्खवे, तर भिक्षुंनो, अन उत्पन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं. अन उत्पन्नानं, उत्पन्न झालेलं, आणि अन उत्पन्नानं, की जे काही अकुशल धम्म म्हणजे अकुशल विचार, अकुशल स्वभाव, अकुशल धम्म जो आतापर्यंत तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेला नाहीये. बरोबर? अन उत्पन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं, जो आतापर्यंत उत्पन्न झालेला नाहीये ना, तो अनउत्पादाय छंदं जनेती, त्याला उत्पन्नच होऊ द्यायचं नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला छंदं जनेती, तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे. आता हे बोलण्याने नाही होणार, हे समत विपස්සना करूनच जमणार आहे. ठीक आहे. असे काही अकुशल विचार जे आतापर्यंत मनामध्ये आलेले नाहीयेत, त्याला येऊ द्यायचंच नाहीये. खूप सोपं केलंय. फॉर एक्झाम्पल, खूप साधं उदाहरण देतो प्रॅक्टिकल लाईफमध्ये. कसं? की एखाद्याला समजा दारू पिण्याचा आतापर्यंत विचार आलेला नाहीये. मी खूप सोपं करून सांगतोय. ठीक आहे. बरोबर? आतापर्यंत असा विचार आलेला नाहीये की बाबा माझा सुरा मेरे मज्जाशील तुटलं नाही पाहिजे, तर त्याला कधी येऊच द्यायचं नाहीये. इतकं सोपं. पण हे उदाहरण फार समजण्यासाठी आहे. जेव्हा समते विपश्यना करू, याला खूप चांगल्या प्रकारे समजू की हे खूप आंतरिक लेवलवरती, एकदम चित्त चेतसिकाच्या लेवलवरती हे आपण घेऊन जातो. आणि तसे अकुशल चेतसिका, अकुशल चित्तवरती येऊच द्यायचे नाहीये, या अर्थाने या ठिकाणी आहे. पण आपण सोपं उदाहरण घेतलं. काय? सुरा मेरे मज्ज हे शील आतापर्यंत तुटलेलं नाहीये ना, तर ते तुटण्याचे विचार सुद्धा येऊ देऊ नका. एवढं सोपं. पुढे काय आहे? नंतर
छंदं जनेती वायमती, खूप कठीण परिश्रम करायचे आहेत. वीर्यं आरभती, तुम्हाला तुमचं वीर्य, तुम्हाला पराक्रम गाजवायचा आहे की असे वाईट विचार मनामध्ये उत्पन्न होऊ द्यायचेच नाहीये. चित्तं पगणाती, तुमच्या माइंडला खूप स्ट्रॉंग करायचं आहे, चित्ताला खूप दृढ करायचं आहे की असे विचार मनामध्ये येऊ देता कामा नाही. ही मेहनत आहे, हा व्यायाम आहे. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. पुढे उत्पन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं पहानाय छंदं जनेती वायमती वीर्यं आरभती चित्तं पगणाती पदहती. बघा, आता उत्पन्नानं, असं काहीतरी अकुशल धम्म अकुशल कर्म आता उत्पन्न झालेले आहेत ना, त्याला काय करायचं आहे? पहानाय छंदं जनेती, त्याला आता नष्ट करायचं आहे, त्याला सोडायचं आहे, तोडायचं आहे, त्यापासून दूर जायचं आहे. याच्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे. छंदं जनेती, बरोबर. समजा एखादा व्यक्ती सुरा मेरे मज्ज ह्या शिलाचं हे शिल तुटत आहेत, तोडत आहेत, जाणून बुजून तोडत आहेत, बरोबर. आता हे जे अकुशल कम्मवरती आलेले आहेत, अकुशल धम्मवरती आलेले आहेत की बाबा मला आता घ्यायची आहे, आलं, हे विचार मनामध्ये येतात, परत परत वरती येतात आणि ते शिल तुटत आहे. मग काय करायचं आहे? उत्पन्नानं पापकानं, हे जे उत्पन्न झालेले अकुशल धम्म आहे, विचार आहेत, याला आता पहानाय, याला आता सोडायचं आहे, तोडायचं आहे, फेकून द्यायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे? छंदं जनिती, त्याच्यामध्ये इंटरेस्ट बनवायचा आहे. मग वायमती, खूप कठीण परिश्रम करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत. वीर्यं आरभती, वीर्य गाजवायचं आहे, बरोबर. खूप दृढपणे मेहनत करायची आहे. चित्तं पगणाती, चित्ताला खूप स्ट्रॉंग करायचं आहे, माइंड खूप स्ट्रॉंग करायचं आहे की नाही, माझं हे शील तुटत आहे, आजपासून मी माझं हे शील तुटू देणार नाहीये, मी स्वतःवरती खूप संयम ठेवणार आहे. अशा प्रकारे पगणाती आणि पदहती, खूप चांगल्या प्रकारे स्वतःवरती कंट्रोल करून या गोष्टीला समजायचं आहे. खूप साधं उदाहरण देतोय, पण याचा अर्थ फार गंभीर आहे. जेव्हा समता विपश्यना केल्यानंतर जेव्हा चित्त चैतसिका पुढे जाऊन समजायला लागतील कदाचित, तेव्हा जाऊन याचा अर्थ अजून खूप चांगल्या प्रकारे समजता येईल. ठीक आहे, हे दोन गोष्टी झाल्या. अनुत्पन्नानं, जे उत्पन्न झालंच नाहीये त्याला उत्पन्न त्याला होऊ द्यायचंच नाहीये. आणि जे काही अकुशल कम्म, अकुशल धम्म, अकुशल विचार वरती आलेले आहेत ना, त्याला कमी कमी करायचं, त्याला पूर्ण संपवून टाकायचं आहे. अशा प्रकारे या झाल्या दोन गोष्टी. आता आता हे खूप छान आहे, खूप छान आहे. कसं? आता तिसरं काय? अनउत्पन्नानं कुशलानं धम्मानं उत्पादाय छंदं जनेती वायमती वीर्यं आरभती चित्तं पगणाती पदहती. बघा कसं, अनउत्पन्नानं कुशलानं धम्मानं, जे कुशल चित्त आहे, शोभन चित्त आहे, जे कुशल चित्त आहे, जे अजून वर आलेले नाही आहेत ना, त्याला वर आणायचं आहे, याच्यामध्ये इंटरेस्ट आणायचा आहे. छंदं जनेती, मग मेहनत करायची आहे, वीर्य गाजवायचं आहे. कशा प्रकारे? अशा प्रकारे मेहनत करायची. कसं? फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं आतापर्यंत मनामध्ये विहारात जायची इच्छा आलेली नाहीये, दान धर्म करायची इच्छा आलेली नाहीये, मनामध्ये उत्पन्न झाले नाहीये, शील पालन करायची, पंचशील घ्यायची, पंचशिलाचं पालन करायचं, अष्टशील घ्यायचं, अष्टशिलाचं पालन करायचं, असे विचार आतापर्यंत आलेले नाहीयेत, तर त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ते विचार मनामध्ये येऊ द्यायचे आहेत. स्वतः विहारामध्ये जायचं आहे, स्वतः पंचशील घ्यायचं आहे, आठवड्यातून एकदा अष्टशील घ्यायचं आहे. असे कुशल धम्म, असे कुशल चित्त वर आणायचे आहेत, त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी वीर्यं आरभती, दृढ संकल्प करून ते वर आणायचे आहेत. त्यासाठी मेहनत घ्यायची आहे, वीर्य गाजवायचं आहे, मनाला खूप स्ट्रॉंग करायचं आहे. अशा प्रकारे, बरोबर. जे कुशल कम्म, कुशल विचार आतापर्यंत आलेच नाहीये ना, त्याला उत्पन्न करायचं आहे. मग पुढे उत्पन्नानं कुशलानं धम्मानं ठितिया असम्मोसाय भियो भावाय व्यपुल्लाय भावनाय पारिपुर्या छंदं जनेती वायमती वीर्यं आरभती चित्तं पगणाती पदहती. जे काही कुशल कम्म, कुशल धम्म उत्पन्न झालेले आहेत ना, त्याला काय करायचंय? टिया, त्याला तसंच ठेवायचं आहे, त्याला हलूडुलू नाहीचं नाही. मग भियो भावाय, त्याला मोठं करायचं आहे, वेपुल्लाय, त्याला अजून मोठ्या प्रमाणात घेऊन जायचं आहे, पारिपुर्या, त्याला अजून वाढवत जायचंय, मोठं मोठं करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. असे कुशल कम्म, असे कुशल विचार, तुम्ही स्थिर समाधी पय्येचा अभ्यास करत आहात, हे जे कुशल चित्तवरती आलेलं आहे त्याला अजून वाढवायचं आहे, त्याला अजून ग्रो करायचं आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं सम्मा वायामो, 4 गोष्टी आहे, नीट समजून घ्या, फार सोपं आहे. शेवटचं कसं की आतापर्यंत जे काही कुशल कम्म, कुशल धम्म वर आलेले आहेत, त्याला डेव्हलप करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, खूप सोपं करून सांगितलंय, पण
हे तेव्हा समजेल जेव्हा आपण समर्थ विपස්සना करू. खूप चांगल्या प्रकारे चित्त चेतसिका यांना समजून घेऊ, कशा प्रकारे ते डेव्हलप होतात, कशा प्रकारे त्यांच्या जोड्या बनतात. हे फार पुढे आहे, थोडंसं कठीण सुद्धा आहे. पण सध्याला आपण कुठे फोकस करायचं आहे? आपल्या शिलावरती, पंचशिलावरती, अष्टशिलावरती, आणि मग पुढे आनापान आणि विपश्यनेवरती यायचं आहे. हाच खरा धम्म आहे, हाच बुद्धांचा धम्म आहे, जो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. अशा प्रकारे ठीक आहे. पुढे सम्मा सती. भगवान बुद्ध गॅरंटी देतात, जर कोणी सतीमध्ये पूर्ण 7 दिवस 7 रात्र असेल तर 7व्या दिवशी 8वा दिवस येण्याच्या आधीच तो स्वतःपन्न होऊ शकतो. इतकं बुद्धांनी गॅरंटी दिलेली आहे. पण बरोबर तेवढ्या पारंबी पण असल्या पाहिजेत, असं बुद्ध गॅरंटी पण देतात. ठीक आहे. सती फार महत्त्वाची आहेत. ज्यांनी सतीपठ्ठान केलेलं आहे त्यांना हे खूप चांगल्या प्रकारे समजेल. त्यांनी फक्त विपश्यनेचे 1-2 कोर्स केलेले आहेत. लवकरात लवकर आपण सतीपठ्ठानपर्यंत तरी पोहोचावं. सतीपठ्ठान झाल्यानंतर लॉंग कोर्सेस आहे, मग पुढे 30 डेज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये गुरुजी काय सांगतात, बुद्धांनी काय काय सांगितलेलं आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजवलेलं आहे. सम्मा सती आपण बघूया. सम्मा सती, सम्मा समाधी खूप कठीण आहे सांगायला, पण सध्या आपण इथे थोडासा अर्थ बघून घेऊ. ते फक्त मी सांगू शकतो, खूपच प्रामाणिकपणे मी फक्त याला सांगू शकतो. याचा अनुभव ज्याला त्याला घ्यायचा आहे, जेव्हा ते समर्थ विपश्यना करतील तेव्हाच. बरोबर. या ठिकाणी आपण शब्दशः अर्थ समजून घेऊ शकतो, त्याचा सारांश काय तो समजून घेऊ शकतो. पण समर्थ विपश्यना केल्याशिवाय याचा अनुभव ना तुम्हाला येईल, ना मला येईल, ना कोणालाच येईल. म्हणून आनापान करणं, पुढे विपश्यना करणं फार महत्त्वाचं आहे. सम्मा सती, सतीमध्ये राहायचं आहे. स्मृती, आता स्मृती शब्द तर काहीतरी आठवण असं काहीतरी येतं, स्मृती नाही. सती म्हणजे सजग, एकदम सजग. क्षणोक्षणी काय घडत आहे त्याचं फक्त जाण ठेवणं. बरोबर. फक्त त्याला बघणं. ओके. कसं कथमाच भिक्कवे सम्मा सती इद भिक्कवे भिक्खू काये कायानुपस्थित विहरती. कायानुपस्थित विहरती, काय होतंय ना कायामध्ये ते बघतायत. आता पी संपजानो सती मा विनय लोके अभिजा दो मनस्थ. मग वेदनासु वेदनानुपस्थित विहरती. आता पी संपजानो सती मा विनय लोके अभिजा दो मनस्संग. बघा कायावरती काय होतंय, कायानुपस्थना वेदनानुपस्थना. पुढे चित्ते चित्तानुपस्थित विहरती. आतापि संपजानो सती मा विनय लोके अभिजा दो मनस्संग. पुढे धम्मेसु, मग धम्मावरती आलेत. धम्मेसु धम्मानुपस्थ विहरती. आतापि संपजानो सती मा लोके विनय अभिजा दो मनस्स ऐंग विच्यते भिक्कवे सम्मा सती. काय कळलं? काहीच नाही कळलं. बरोबर. खूपच प्रामाणिकपणे फक्त आपण कसं समजून घेऊ याला. काया आहे, कायेवरती वेदना होतात. कायला जसं तसं बघायचं आहे, वेदनांना जसंच तसं बघायचं आहे. ठीक आहे. हे विपश्यनेच्या माध्यमातून. पुढे मग चित्त आहे. चित्ताचे किती प्रकार आहेत कुणाला माहिती आहे का सांगा. चित्ताचे कसं डिव्हिजन होतं, मग चित्ताला चेतसिका ॲड झाल्यात तर कशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण होतं. मग अकुशल काय, मग कुशल काय, मग अहेतुक काय, वगैरे वगैरे. खूप पुढं आहे, खूप कठीण सुद्धा आहे. पण याचा सध्या आपण रट्टाच मारू शकतो, फक्त पाठच करू शकतो, जोपर्यंत आपण ह्या लेवलवरती नाही पोचत. भरपूर लोक अभिधम्म शिकवत आहेत, चित्त चेतसिका शिकवत आहेत. मुळात ते अभिधम्म नाही, ते अभिधम्मत संग्रह शिकवत आहेत. खरं सांगायला गेलं तर जे खूपच सोप्या पद्धतीने चित्त चेतसिका रूप निब्बाण समजा अशा प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे. इथे फक्त आपण याला समजून घेतो किंवा त्याला पाठ करून घेतो. पण जोपर्यंत समर्थ विपස්සना होणार नाही तोपर्यंत याचा खरा अर्थ कळणार नाहीये. हे कसं काम करतं ते सुद्धा कळणार नाहीये. म्हणून बरोबर काया वेदना, कायानुपस्थना वेदनानुपस्थना चित्त. चित्तावरती काय होत आहे, चित्तानुपस्थ नंतर धम्मानुपस्थना. मग धम्म काय आहे, बरोबर स्वभाव आहे. बरोबर. चित्तानंतर जेव्हा आपण चेतसिका बघू काय काय उत्पन्न होते, आता कुठला भाव आहे, आता कुठलं धम्म आहे, चित्तावरती आता काय संस्कार होत आहेत, काय वरती येत आहेत, त्याला धम्मानुपस्थना. ठीक आहे. अशा प्रकारे आहे सम्मा सती. खूप लोकांना समजलं नसेल, मला पण माहिती आहे. आणि आपण मी या ठिकाणी याला शिकवत असताना सांगत असताना फक्त याचा अर्थ सांगू शकतो. मग तुम्ही म्हणाल सर मग सतीपठ्ठान कसं करावं, कायानुपस्थना कशी करावी, ते अनुसतीमध्ये पुढे आहे, ते आपण नंतर पुढे बघू. पण समर्थ विपश्यना केल्याशिवाय हे कळणार नाही. मग तर फक्त पोपट पंचीच आहे. मी पण जर काही समर्थ विपश्यना नाही केलं तर मी पण पोपटासारखं बोलतोय असंच होईल. तुम्ही पण असंच ऐकून घेताय आणि याचा अर्थ समजणार नाही. म्हणून समर्थ विपස්සना. आता आधी तर शील बघायचं आहे, पंचशील अष्टशील, मग पुढे जाऊन आनापान आहे,
किंवा इतर अनुसती आहे वेगळे वेगळे, मग पुढे विपश्यना आहे, हे समजून घ्यायचं आहे. जर इतकं सुद्धा माहिती नसेल किंवा याला आपण कधी ऐकलंच नाहीये, तर आपण किती मागे आहोत, बरोबर. आनापान विपश्यना करणं फारच पुढे, पण जर एवढं माहिती नसेल तर खरंच आपण मागे आहोत. म्हणून याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ. वाटलंच तर आता आता याला पाठ करून घेऊ आणि हळूहळू जेव्हा आपण आनापान विपश्यना शिकू तेव्हा याला खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ, याची आपण प्रॅक्टिस करू, बरोबर. हे होतं सम्मा सती. पुढे सम्मा समाधी. आता सम्मा समाधी, ठीक आहे. समाधीचा एकच, बघा समाधीचा अर्थ म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन आहे, बरोबर. मग कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं असतं. चोर पण चोरी करताना कॉन्सन्ट्रेशन करतो. एखादा इतर व्यक्ती असेल, त्याला काही अकुशल कर्म करायचं आहे, तो पण खूप सावधगिरीने त्याचं अकुशल कर्म करत असतो, प्लॅनिंग प्लॉटिंग करत असतो. पण ती सम्मा कधी होते, जेव्हा अकुशल कर्म नाहीसे होऊन कुशल कर्म वरती येतात, तेव्हा जाऊन ती समाधी होते. कसं, आता इथे याला नीट चांगल्या प्रकारे समजून घेऊ. अभिधम्मत संग्रह शिकत असताना किंवा आपण जेव्हा विशुद्धी मग्गामध्ये कम्मठान गहन वर्णना जेव्हा आपण हे चॅप्टर बघू, तेव्हा सम्मा समाधी कशी कशी आहे, समाधी कशी बनते, समाधीचे किती प्रकार आहेत, ती कशा प्रकारे अटेंड होते, हे आपण पुढे बघूया. थोडं डिटेलमध्ये आहे, पण आता एक तोंड ओळख म्हणून, बेसिक माहिती म्हणून इथे आपण सम्मा समाधी बघू. समाधी काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग त्याचे काही प्रकार आहेत आणि मग त्याच्यानंतर काही लेवल आहेत, समजा, बरोबर. त्याचं गांभीर्याची लेवल वाढत जाते. कसं, कथमाच भिक्कवे सम्मा समाधी यद भिक्कवे भिक्खू विवच्चेव कामेहि विवच्च अकुशलेहि धम्मेहि सवितक्कं सविचारं विवेकजं पीतिसुखं पठमझान उपसंपज्य विहरती. बघा, जेव्हा आपण चित्त चेतसिका शिकू तेव्हा आपल्याला कळेल की बाबा पठम ध्यानामध्ये कुठले कुठले चित्त येतात, कुठले कुठले चेतसिका येतात, बरोबर. वितक्क विचार प्रीती सुख एकाग्रता पठम ध्यान. मग वितक्क जातं, मग विचार प्रीती सुख एकाग्रता द्वितीय ध्यान. आता फक्त मी पण हे पाठच केलंय, पण पठम ध्यान जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत याचा अर्थ काही समजणार नाहीये, मला सुद्धा समजलेला नाहीये. फक्त याला पाठ केलेला आहे आणि हे फक्त सांगितलं जात आहे. पठम ध्यान खूप मोठं आहे आणि जर पठमज्ञान झालं तर आपण ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतो. ठीक आहे, पुढे मी सांगतो याला कसं. हा समाधीचा एक भाग आहे. आता एक थोडंसं आपण विषयांतर करू. बुद्धांची डिस्कवरी काय आहे, बुद्धांनी काय शिकवलं, बरोबर. बुद्धांच्या आधी लोक शिलाचं पालन करत होते लोक समाधी पण करत होते. आपण आलार कालाम उद्दकराम पुत्त पाहिलेत, बरोबर. हे लोक 7वं 8वं ध्यान करून किंवा पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं ध्यान केलं तर हे ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न व्हायचे. रूप ब्रह्मलोक, अरूप ब्रह्मलोक. पण निब्बाणाचा मार्ग नव्हता. ते तिथे गेले, तिथे काही कल्प राहिलेत, परत अपायभूमीमध्ये म्हणा किंवा परत मनुष्य लोकांमध्ये यायचे. हा निसर्ग धर्म आहे. तुम्ही पठमध्यान केलं, तुम्ही एखादा पुण्य कमवलं, एक अमाऊंट कमवली, ती देवता लोकांमध्ये गेल्यानंतर ती संपत जाईल. तुमचं पुण्य संपलं, परत तुम्ही अपायभूमीमध्ये किंवा परत तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकतात. अशा प्रकारे मग बुद्धांनी काय शोधून काढलं, वेदना पच्चया पैया, बरोबर. बुद्धांनी पैया शोधून काढले, विपස්සना शोधून काढली की बाबा लोक काय करायचेत, अपायभूमीमध्ये जायचेत, मग मनुष्य लोक, मग देवता लोक, मग ब्रह्मलोक, परत वरखाली होतच राहतात. तुम्ही मी पण आतापर्यंत हजारो जन्म हजारो कल्पांपर्यंत असंच आपण वरखाली करत आलेलो आहे. जास्त करून खालचाच काळ असेल. मग बुद्धांनी यातून सुटका होण्यासाठी मग पैया शोधले, बरोबर. नीट समजून घ्या, खूप सोपं केलंय. मग बुद्धांची डिस्कवरी होती पैया, बरोबर. बघा, बुद्धाने सिद्धार्थ बोधिसत्वाने गृहत्याग केला आणि बोधिसत्व कालांतराने कुठे पोचतात, आलार काला उद्दकराम पुत्त. हे लोक पण अरहंत नव्हते, यांनी पण 8वं ध्यान 7वं ध्यान केलेलं होतं. कालांतराने ते अरूप ब्रह्मामध्ये उत्पन्न होतील, परत खाली पण येतील. का, अजून ते निर्वाणाला गेलेले नाहीये म्हणून, बरोबर. ते अनागामी पण नाहीये म्हणून. ठीक आहे, अशा प्रकारे हे ध्यानाचे प्रकार आहेत. पहिलं ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान. प्रकारे आपण पाहिली समाधी. समाधीमध्ये काय होतं, व्यायामो, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. नीट समजून घ्या. सील आहे जे अरियो अठ्ठंगिको मग्गामधलं सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. खूप सोपं होतं, आपण आधी बघितलं तेवढंच सोपं आहे, खूप चांगल्या प्रकारे. पैयेमध्ये आपण जेव्हा येतो, सम्मा दृष्टी सम्मा संकल्प थोडंसं कठीण आहे, कारण की तो पैयेचा भाग आहे. आणि तसंच समाधी थोडंसं व्यायामो आपण समजू शकतो, खूप चांगलं उदाहरण देऊन समजवलं. सम्मा सती सम्मा समाधी
जोपर्यंत समथ करत नाही. समथ काय? आनापान. खूप लोक मेसेज करतात, सर आनापान जमत नाही. नाही जमणार, अजिबात नाही जमणार आनापान जोपर्यंत शील स्ट्रॉंग नसेल. काय शील आहे? पंचशील आहे, अष्टशील आहे. बघा, फिरून फिरून गोष्टी तिथेच येतात. शील समाधी पंयमध्ये गोष्टी येतात आणि मग समथ विपස්සना, बस. याच्या व्यतिरिक्त धम्म नाहीये. मग तितक्या पण सुत्त आहेत, अभिधम्माच्या गोष्टी आहेत किंवा जातक अट्टकथा, धम्मपद अट्टकथा जितकं आहेत ना, आपल्याला मोटिवेशन देण्यासाठी आहे आणि चांगलं क्लॅरिफिकेशन यावं, समजावं म्हणून दिलेलं आहे. धम्म मुळात हाच आहे. अर्यो अट्टंगिको मग्गो आणि सील समाधी पय्या. ठीक आहे. समाधिठीमध्ये 4 आर्य सत्य आलेत. बस ह्या एका फोटोमध्ये, ह्या एका पिपटीमध्ये अख्खा धम्म आलेला आहे. त्याला नीट चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे थोडं कठीण होतं, साहजिकच कठीण आहे. हे फक्त आपण वाचू शकतो किंवा शब्दशः अर्थ बघू शकतो, पण जोपर्यंत परत एकदा समथ विपස්සना करत नाही तोपर्यंत करणार नाही. मग आपण आता कुठं आहोत? अरे मला पंचशील पण जमत नाही, मग पंचशिलावरती काम करा. मला अष्टशील जमत नाही, माझं हे शील तुटतं, मग त्याच्यावरती काम करू. पंचशील जमायला लागलं, अष्टशील बरोबर जमेल. अष्टशील जमायला लागलं, मग कालांतराने आनापान पण शिकायची आहे. आनापान शिकायची कोणाकडनं शिकायची आहेत? तर प्रॉपर व्यक्तीकडनं शिकायची आहेत. खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये धम्म परत आलेला आहे, समथ विपස්සना परत आलेली आहे. तिथे जाऊन शिकायचं आहे. तेवढी मेहनत तर घ्यावी लागेल धम्म शिकायला, बरोबर. मग आपण समथ शिकलो, मग विपස්සना शिकलो. नाही जमणार, अजिबात नाही जमणार, एवढं सोपं थोडी आहे, बरोबर. परत परत प्रॅक्टिस करावी लागेल, परत परत मेहनत घ्यावी लागेल. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पारंगत होत जाऊ. कोणाला काही महिने लागतील, कोणाला काही वर्षे लागतील शिकायला, पण एकदा समजायला लागलं तर जो धम्म बुद्धांनी दिला आहे त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे चालण्याचा, त्याला पालन करण्याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा लाभ होईल. बाबासाहेबांनी धम्म दिलाय, बरोबर. 14 ऑक्टोबर रोजी, बरोबर, उद्या ती तारीख आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे याला समजून पण घ्यायचं का बाबासाहेबांनी आता धम्म दिला. खूप चांगल्या प्रकारे बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे. अरे हे सील समाधी पय्यामध्ये आहेत. बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमितांचं मी पालन करेल, सील समाधी पय्याची मी सांगड घालेल वगैरे वगैरे बाबासाहेब सांगतात. हे याचसाठी की माझ्या समाजाने याला शिकावं. जो धम्म खूप सायंटिफिक आहे, बरोबर. खूप लोकांचा याच्यावरती बऱ्याच गोष्टींवरती विश्वास नाही आहे. तिथे अडकू नका, अभ्यास पुढे सुरू ठेवा. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील. आणि मूळ धम्म काय आहे? सील समाधी पय्या असं बाबासाहेबांनी दिलेलं आहे. याला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. खूप प्रश्न असतील, अडकून राहू नका. हळूहळू अभ्यास करत असताना प्रश्न सुटत सुद्धा जातील. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण अर्यो अट्टंगिको मग्गाचा जो आपला एक भाग बाकी होता समाधीमधला, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी, या ठिकाणी बघितली. आपण या ठिकाणी आलात, आपण हा व्हिडिओ पाहिलात. जे काही पुण्य मी आज या ठिकाणी हा थोडासा धम्म सांगत असताना कमवलं आहे, हे सगळं पुण्य मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. साधू. त्याचबरोबर आत्ताच आम्ही धम्मयात्रा करून आलेलो आहोत आणि या धम्मयात्रेमध्ये आम्ही भरपूर ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे संघदान केलेलं आहे, अट्टपरिखार दान केलेलं आहे, भोजन दान झालेलं आहे, चिवरदान वगैरे वगैरे खूप ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने दान झालेले आहेत. याच्यामध्ये धम्मसंघांच्या बरेच मित्रपरिवाराने याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतला होता. काही लोक धम्म यात्रेला आले होते आणि जे घरीच होते किंवा जे येऊ शकले नाही त्यांनीसुद्धा या दान कार्यामध्ये आपला खूप मोठा वाटा उचललेला आहे, दान पाठवलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या दानाचं पुण्य वितरण व्हावं म्हणून आपण 13 तारखेला रविवारी संध्याकाळी 8:30 वाजता एक पुण्य वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. भंते यश, आपण सगळे यांना ओळखत असाल किंवा आपण यांना बघितलं सुद्धा असाल. यांच्या हस्ते आपण हा पुण्य वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. जे पुण्य आपण ह्या धम्मयात्रेमध्ये कमवलेलं आहे याचा भाग सगळ्यांना मिळावा, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. ह्या कार्यक्रमाला नक्कीच आपण याला अटेंड करावं. बंतेंची आपण धम्मदेशना ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण पुण्य वितरण करूया. ज्यांना शक्य आहे नक्की जॉईन करा. गुगल मीटवर असेल, याची लिंकसुद्धा शेअर केली जाईल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आलात, आपलं खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम.